मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास। आज मी दीपक सेठ यांच्या प्लॉटर आहे। दीपक सेठ कोण आहे त्यांची ओळख मी नंतर करून देईल। हा प्लॉट कोणाचा आहे ओळख ते आपण नंतर बघूयात। पण या ठिकाणी जो इश्यू आहे मेजर आणि बऱ्याच महाराष्ट्रातील शेवगा शेतकऱ्यांचे प्रश्न येतात की ऑगस्ट महिना चालू झाला आहे, आता छाटणी करायची की नाही करायची। ज्यांचे प्लॉट 1 वर्ष असतील 2 वर्षाचे असतील त्यांना पंचछाटणीचा मी सल्ला देईल। पंचछाटणी कशी करायची ऑलरेडी आपण व्हिडिओमध्ये टाकलेला आहे। तरी आज या प्लॉटला आलोय तर यांना मी सर्व डेमो करून दाखवणार आहे की पंचछाटणी आपण कशी करतोय। यांच्या प्लॉटमध्ये बऱ्याच मिस्टेक्स आहेत, मिस्टेकबद्दल मी बोलणार नाही कारण तो भूतकाळ झाला आहे। आता पुढे कसं आपण काम करायचं आणि कसं याच्यातून उत्पन्न काढायचं याच्यावर आपण बोलणार आहोत। या प्लॉटमध्ये शेंडाछाटणी झालेली नाही। जी शेंडाछाटणी आपण साध्या भाषेत सांगतो, गुडघा, कंबर, छाती आणि डोकं या उंचीवर शेंडाछाटणी करतो। 2 बोटांनी फक्त शेंडा फोडायचा है ना, ते काम करतो। जसं की हे पकडायचं, जसं की आपण शेंडाछाटणी सांगतो। बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं की हा शेंडा आहे का, हा शेंडा आहे का, है ना। शेंडा हा नाही, हा नाही, ही ढाळ आहेत। शेंडा हा आहे मेन, बरोबर। त्यामुळे तुम्ही इथून कट करू शकता की इथून कट करू शकता। मी इथून कट करेल कारण झाड मोठे आहे, बरं। म्हणून मी असं 2 बोटांनी फक्त कट केला शेंडा, एवढंच काम करायचं। याला मेहनत लागत नाही, पैसे लागत नाहीत। तुमचं प्लॉट मोठा म्हणून पैसे लागेल मजूर असल्यामुळं, फक्त वेळ महत्त्वाची। या झाडाला आता मी जवळपास छाती किंवा खांद्याच्या आकाराला हाईटला आल्यानंतर शेंडाछाटणी केली। या झाडाला जो गुडघा, कंबर, छाती आणि डोकं या लेवल शेंडाछाटणी झाली असती त्याला कमी कमी 7 ते 8 ब्रांचेस असले असते, फांदे असले असते। आणि फुलं जे आहेत ते फांद्यालाच लागतात, मेन स्टंपला सुद्धा लागतात, शेंड्याला लागतात। म्हणजे या झाडाला शेंडाछाटणी झालेली नाही आहे तर याला मेन स्टंपला जेवढे फुलं लागते तेवढं उत्पन्न मिळणार आहे। याला 6 फांदे असले असते तर 6 पट उत्पन्न वाढलं असतं। छोटीशी गोष्ट आहे पण यांनी 6 पट 5 पट आपलं उत्पन्न वाढवू शकतं। त्यामुळे शेंडाछाटणीचं हे महत्त्व आहे। आता यांच्या प्लॉटला मी ऑगस्ट महिन्यामध्ये आहे, आज किती तारीख, 2 ऑगस्ट आहे। 2 ना, 1 ऑगस्ट नाही 2 2 ऑगस्ट, आज 2 ऑगस्ट, काल 1 ऑगस्ट होती। 2 ऑगस्ट आहे। 2 ऑगस्टला सुद्धा या प्लॉटला जरी उशीर झाला तरी सांगतो मी यांना की यांना पंचछाटणी घ्यायची, कारण यांच्या प्लॉटला अंदाजे 1 वर्ष झालेलं आहे। काही 8-9 महिन्याचे प्लॉट आहेत, झाड आहेत, पण झाडं चांगली वाढलेली आहेत, खूप मजबूत झालेले आहेत। त्यामुळे या झाडांना आपण आता पंचछाटणी करून दाखवतोय। हा नवीन व्यक्ती आहे दीपक, यांना मी पंचछाटणी कशी करायला सांगतोय। आता सध्या आमच्याकडं हेक्झा आहे, याला कोयता सांगतो मी यांना दीपक सरांनी, कोयता आणा आणि एका वारामध्ये झाड कट झालं पाहिजे। नसेल कोयता तर मग 2 हाताचं कटर येतं, ते फाल्कन कंपनीचं भेटतं, इन्स्ट्रुमेंट ॲग्री इन्स्ट्रुमेंट बघा तुम्ही, त्यांनी सो कट केले चालेल। फक्त उद्देश हा ठेवायचा की साल निघाल नको। आता या झाडाची आपण पंचछाटणी करूयात। ढाळ मी काढून घेतो। हा सिंगल स्टंप आहे, याला पंचछाटणीचा आकार येणार नाही, तर याला फांदे असले तर फांदे केले असते आपण, पण मी यांना सिंगल स्टंपचा सो पंचछाटणी करून दाखवतो आणि जिथे फांदे त्यांचा सो करून दाखवतो, जेणेकरून दीपक साहेबांच्या मनात काही कन्फ्युजन राहणार नाही। आता अंदाजे मी माझ्या कमरेच्या हाईटला नाव घेतलं, इथून मी पंचछाटणी करणार आहे। खालचे त्यांनी काय होईल, खालचे डोळे फुटतील आणि इथून आपल्या फांद्या भेटतील ना। दीपक छाटणी घेताना कधी असा स्लोपमध्ये घ्यायची, असं स्लोपमध्ये, बरोबर। तिरकी घेतल्यानं काय होईल, पाणी साचणार नाही त्याच्यात, बरं। आता कोयता असला असतं ना, मी एका वारमध्ये कट केलं असतं, तिरका कट झाला असता। आता ही झाली आपली पंचछाटणी। या बरं सर इकडं। आता मी या ठिकाणी साल निघू दिलेली नाहीये। साल निघाली असती तर त्या ठिकाणी पावसाचे थेंब किंवा दवबिंदू अडकून बुरशीची लागवड झाली असती। त्यामुळे तिरका कट घेतल्यामुळे काय होईल, पाणी साचलेलं गळून जाईल। याच्यावर तुम्हाला बोर्डी पेशी लेप लावायची ॲज अ प्रिकॉशन। जखम आहे, आपल्याला जखम झाली आपण लावतो ना काहीतरी मलम बिलम, काहीतरी पावडर बिडर, पेस्ट लावायची। हां, त्याला पेस्ट लावून घ्यायची, बोर्डी पेस्ट भेटतो दुकानामध्ये, ते लावून टाकायचं। खालचे डोळे फुटणार आहेत ते चालेल। आणि आता छाटणी झाली की लगेच त्याला काय करायचं, 12-1-0 खत द्यायचं, विद्राव्य खत खालच्या ड्रीपमधून 12-1-0, 5 किलो एकरी 5 किलो 200 लिटर पाण्यामध्ये, ठीक। आता हे झाड याचे आपण याला फांदे आहेत। हे सिंगल स्टंपची पंचछाटणी घेतली आपण। आता इथं फांदे आहेत, फांद्याची पंचछाटणी कशी याची सांगतो। पंचछाटणी काम होतात ते सांगतो। पंजासारखा आकार होतो म्हणून याला पंचछाटणी म्हणतात। आता अंदाजे मी घेतली साईड इथं, 1 2 3 4 5 नाही, फांदे नाही, इथपर्यंत मी पंचछाटणी घेतोय। आता
साल निघाली, हिची थोडीशी साल निघाली. आता ही मी मेन स्टंप कट केलाय माझ्या कमरेच्या हाईटमध्ये. आता जे फांदे आहेत त्या फांद्या अंदाजे 2 वीत मध्ये कट करायच्या. अंदाजे 2 वीत घ्या. हा इथपर्यंत अंदाज घ्या. एकदम मोजमाप करून नाही गेलं चालते. अंदाजे तुम्ही मारलं 2 वीत. हरकत नाही. आता हे कमरेपर्यंत मेन स्टंप कट केलाय. आणि ज्या फांद्या ते अंदाजे 1.5-2 फुटापर्यंत मी कट केले. आता पंजासारखा आकार झाला. ही मेन स्टंप आणि 4 फांदे, 4-5 फांद्याची. एक असेल तर 1, 2 असेल 2, काही नसेल तर सिंगल स्टंप. त्यामुळे आपल्याला पंजा छाटणी म्हणतो. याचे डोळे फुटणार आहेत, याच्यातून फांदे मिळणार आहेत, याच्यातून फांदे मिळणार आहेत, याच्यातून फांदे मिळणार आहेत. शिवाय खालून सुद्धा डोळे फुटू शकतात. आणि आपण ऑक्टोबर-सप्टेंबरमध्ये प्रतिस्पोज असतो ना. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर फुले घेऊन नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तोडा घेऊ आपण. या झाडात पंजा छाटणी केल्या जातात. लक्षात आलंय. सिंगल स्टंप असेल जास्त घ्या, फांदे असेल जास्त. मापात घावलं म्हणजे अंदाज घ्यायचा. याला पंजा छाटणी म्हणतात. आता इथे फांदी आपण तोडता तुटली, इथं जखम झाली, इथं स्पेशल जखम झाली, मलम लावून टाकायचं. इथं मलम टाकायचं थोडं. आणि ड्रीप म्हणून 12 जीरो द्या. एकरी 5 किलो. एकरी 5 किलो 200 लिटर पाण्यामध्ये 12 ते परत 8 दिवसांनी रिपीट करा. 12 जीरो काय होतं, फुटवे जोमाने येतात. फुटवे जोमाने येण्यासाठी 12 जीरो दिलं जातं. शिवाय फ्लॉरिंग करण्यासाठी त्याला आपण वापर करतो. तर सध्या फुटवे करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो, जेणेकरून फुटवे लवकर येते. आणि फुटवे आल्यानंतर सुद्धा फुटवेसह 2 फुटावर छाटणी करायची. 2 फुटावर जशी आपण दाखवला तसं, जसं मी सांगितलं ना, गुडघा, कंबर, छाती, डोकं, तशी या फुटव्यांची दर 2 फुटावर छाटणी करायची. इथून 2 फुटावर. हा, इथून 2 फुटावर अंदाजे इथपर्यंत. इथं आले ना लगेच छाटणी करायची. छाटणी याने काय होतं, झाड आपल्या कंट्रोलमध्ये राहतं. उंची जात. आता नारळ झाडाला वर फवारणी करायची असेल कसं करू आपण, किंवा वर बुरशी लागली हे तरी दिसेल का आपल्याला, शक्य नाही. त्यामुळं झाड आपल्या कंट्रोलमध्ये राहतं. आणि छाटणी केल्यामुळे काय होतं, वर व्हर्टिकल जाणारं अन्नद्रव्य डायव्हर्ट होतं फांद्यांमध्ये. आणि तर खालून फांदी सुटली म्हणजे त्याची किती मोड? 2 फूट अंदाजे 2 फूट लक्ष ठेवायचं. सगळे कुठले फांदे सुटले 2 फुटावर. ते वर जाणारं अन्नद्रव्य असतं ना व्हर्टिकल, स्टॉप होतो, त्यानं जवळ खोडामध्ये साचतं, खोड मजबूत होतं. हा फायदा होतो. आणि दुसरा फायदा काय होतो, झाड आपल्या कंट्रोलमध्ये राहतं, जेणेकरून आपण झाडाची बुरशी पाहू शकतो, फवारणी करायला सोपं जातं आणि शेंगा तोडायला सोपं जातं, है ना. बरोबर. झाडावर प्रेम करायला पाहिजे ना. म्हणजे झाडं काय बोलतात लक्षात येतं आपल्याला. शेतकरी जो असतो ना, शेतकरी जर नसला, ज्याला शेतात छंद आहे, तो व्यक्ती झाडाचं बोलणं ऐकतो बरोबर. आणि झाडं बोलत असतात की मला पाणी पिवळे पडले, खरं आहे सत्य, मला अन्नद्रव्य द्या. सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा झाडाजवळ जातो, त्या वारं नसले तरी झाड हलतं. झाडं बोलत, त्याला समजतंय. झाडं बोलत असतात. त्या अंदाजे कसं म्हणतात कोयताना तोडायचं, त्यांना नाही तोडायचं. यांना नको तोडू, डेमोसाठी सांगतो मी. कोयताना जाते साल प्रत्येक ठिकाणी निघते ना. एकदम धारदार कोयता.